श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 25. नरहरींची साधना नियमितपणे चालली होती, पण मधून मधून त्यांना वाटायचं अजून काही अनुभूती कशा येत नाहीत. ते अस्वस्थ होते. अशाच एका अस्वस्थ क्षणी ते गोविंद स्वामींसमोर हात जोडून उभे राहिले आणि लीनतेने म्हणाले, स्वामी, या दासावर ईश्वराची कृपा कधी होणार? गोविंद स्वामी प्रसन्नपणे हसले, म्हणाले, ईश्वराची ओढ लागलीये याचाच अर्थ ईश्वराची कृपा झालीये. पण स्वामी, अजून मला तशा काही अनुभूती येत नाहीत. ईश्वराला शरण जायचं. ईश्वरच एकमेव सत्य आहे. बाकी सगळे फोल आहेत, मिथ्या आहेत. जोर लावून काही काळ साधना भजन करीत राहा, मग ईश्वराचं दर्शन होईल. त्यांच्याशी संभाषणही होतील आणि ईश्वराची प्राप्तीही होईल. गोविंद स्वामींनी नरहरीकडे एक कृपा कटाक्ष टाकला. नरहरीचं मन समाधानाने भरून आलं. त्यांना जाणवलं, सद्गुरूंकडे येताना जी अस्वस्थता होती ती आता नाहीशी झालीये. जनार्दन पंत आणि नरहरी योगेश्वरीच्या देवळात एका ओरीवर 2 खोल्यांमध्ये राहत होते. जनार्दन पंत भिक्षुकी करत, ज्योतिष सांगत. नरहरी कोरांना भिक्षा मागत. ते रोज देवळात पुराण वाचत. कोणी काही पुढे ठेवलं तेवढंच स्वीकारत. यामुळे घरात येणारी आवक अगदी अनियमित होती. काही दिवस चांगले जायचे, पण कधी एकदम अडचणीचे दिवसही यायचे. जेमतेम पोटापुरतही मिळायचं नाही. आंबेजोगाईला आल्यावर जनार्दन पंतांच्या पत्नी सरस्वतीबाई अधिकच विरक्त झाल्या. संसारातून पूर्णपणे अलिप्त झाल्या. त्यांनी अनेक उपास, व्रत, नेम धरले. रोज सकाळी त्या योगेश्वरी देवीच्या दर्शनाला जात आणि तिथल्या पिंपळाच्या वृक्षाला 108 प्रदक्षिणा घालीत. हे सगळं पाहून जनार्दन पंत अस्वस्थ झाले. एक दिवस सरस्वतीबाईंना मृदू स्वरामध्ये म्हणाले, ही इतकी व्रत कशाला धरलीत? शरीराला एवढे कष्ट कशाला द्यायचे? आपल्याला मूल नाही म्हणून तुम्ही खंतावलात का? म्हणून तुम्ही असं शरीराला झिजवताय का? सरस्वतीबाई काहीच बोलल्या नाहीत. त्यांच्या डोळ्यामध्ये दुःखाच्या वेदना उमटल्या. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. जनार्दन पंत सौम्य स्वरात म्हणाले, नरहरी आपल्या मुलासारखाच नाही का? आपण त्याला मुलासारखं मानून लहानाचं मोठं केलंय. त्याचंही तुमच्यावर आईसारखंच प्रेम आहे. आम्ही असलो किंवा नसलो तरी तुम्हालाच त्याची आईसारखी काळजी घेतली पाहिजे. सरस्वतीबाई जास्तच व्याकुळ झाल्या. गळ्यातला हुंका मोठ्या कष्टाने त्यांनी दाबला. दाटलेल्या स्वरात म्हणाल्या, आपण आहात म्हणून माझं जीवन आहे. आपल्या माघारी मी एक क्षणभरही जिवंत राहणार नाही. जनार्दन पंत व्याकुळ नजरेने सरस्वतीबाईंकडे पाहत राहिले. उन्हाळा सुरू झाला. कराडच्या मानानं आंबेजोगाई भागामध्ये फार ऊन पडायचं. गरम धुळीची वादळं उठायची. तापलेल्या वाऱ्याच्या झळा वाहू लागायच्या. यावर्षी नेहमीपेक्षा खूपच कडक उन्हाळा होता. उष्माघातानं माणसंच नव्हे, जनावरही दगावत होती. जनार्दन पंत नदीवर स्नानाला गेले होते. येताना ऊन लागलं. तप्त वाऱ्याच्या झळा नाकामध्ये कानात गेल्या. ते तापानं फणफणले. वैद्यराजांनी सांगितलं, हा विषमज्वर आहे. आंबेजोगाईला येऊन आता जवळजवळ वर्ष झालं होतं. आपण अल्पायुषी आहोत याची जनार्दन पंतांना आंतरिक जाणीव होतीच. अल्पायुष्याबद्दलचा बहिणाबाईंना झालेला दृष्टांत उडत उडत कानावर आला होताच. शिवाय कोपर्डे गाव सोडून नेसत्या वस्त्रानिशी पळून यावं लागलं होतं. यवनांनी घरदार जाळून टाकलं होतं. नरहरी रायांच्या सेवेला आपण अंतरलो. त्यांना फार खंत होती. आपली पूर्वपुण्यही फार कमी पडली म्हणून हे सारं घडलं असे उदास विचार सतत मनात येत होते. त्यामुळे त्यांचं शरीर आतून पोखरलं गेलं होतं. साहजिकच विषमज्वराने एकदम उग्र रूप धारण केलं. जनार्दन पंतांनी ओळखलं, आता आपण काही यातून उठत नाही. जनार्दन पंत आजारी पडल्यामुळे सरस्वतीबाईंच्या मनाची घालमेल व्हायला लागली. पण योगेश्वरी मातेचं दर्शन आणि सकाळी पिंपळाला 108 प्रदक्षिणा घालण्याचा नेम त्यांनी निर्धारानं चालू ठेवला.
ईश्वर आपली परीक्षा पाहतोय. आपण आपली निष्ठा ढळू द्यायची नाही. व्रतपालन चालूच ठेवायचं. असं म्हणून त्यांनी निर्धाराने ते ठरवलं आणि चालू ठेवलं. जनार्दन पंतांचा ताप चढत उतरत राहायचा. वैद्यराज येऊन रोज बघून जात असायचे. पण दुखण्याला उतार काही नव्हता. 11 दिवस झाले होते. सकाळी सरस्वतीबाई योगेश्वरी मातेच्या दर्शनाला निघाल्या. उंबऱ्यापाशी त्या आल्या आणि त्यांना वाटलं मागून जनार्दन पंत हाक मारतायत. त्यांचा पाय उंबऱ्यात अडखळला. त्यांनी मागे वळून पाहिलं. जनार्दन पंत डोळे मिटून अंथरुणावर स्वस्थ पडले होते. सरस्वतीबाईंच्या मनात आलं, काहीतरी अघटित होईल. हुरहुर दाटून आली. त्या माघारी फिरल्या. जनार्दन पंतांच्या जवळ गेल्या. म्हणाल्या, योगेश्वरी मातेच्या दर्शनाला जाऊन येऊ ना? बरं वाटतंय ना आपल्याला आता? प्रदक्षिणा घालून लगेच येते परत हा. जनार्दन पंतांनी डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर फिकट हसू तरळलं. म्हणाले, तुमच्या व्रतपालनात खंड पडू देऊ नका. सरस्वतीबाईंना वाटलं, जनार्दन पंतांचा आवाज खूपच खोल गेलाय. पण त्यांनी हे मनातले विचार काढून टाकले. लक्ष्मीबाईंना त्या म्हणाल्या, तू इथेच बसून स्वारींकडे लक्ष दे. मी दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालून आलेच, येतेच आत्ता. लक्ष्मीबाईंनी मान हलवली. त्या जनार्दन पंतांजवळ बसल्या. योगेश्वरी मातेचं दर्शन घेऊन सरस्वतीबाई पिंपळाला प्रदक्षिणा घालू लागल्या. इकडे जनार्दन पंतांना तहान लागली. त्यांनी पाणी मागितलं. लक्ष्मीबाईंनी पाणी आणून दिलं. पाणी पिता पिता जनार्दन पंतांना एकदम ठसका लागला. त्यांना श्वास घेता येईना. त्यांचा जीव कासावीस झाला. नरहरींकडे बघून ते प्रयत्नपूर्वक बोलायला लागले. गोविंद स्वामींचं छत्र तुला लाभलंय. असे गुरु भाग्याने मिळतात. मला आता तुझी काळजी नाही. मला आता तुझी काळजी नाही. माझं जीवन आता संपलं. नरहरींना हुंदका आला. लक्ष्मीबाई पण व्याकुळ झाल्या. नरहरी दाटलेल्या कंठाने म्हणाले, असं बोलू नये. तुम्ही आम्हाला हवे आहात. वैद्यराज काल म्हणत होते तब्येतीत सुधारणा होतीये. जनार्दन पंत फिकटसे हसले. त्यांनी एकदम डोळे फिरवले. त्यांच्या ओठावर शब्द आले, नरहरी राया, नरहरी राया. आणि क्षणात सर्व काही संपलं. सरस्वतीबाई शेवटची प्रदक्षिणा घालत होत्या. तोच श्रीरंग आणि श्रीधर धापा टाकत तिथे पोहोचले. कळवळून श्रीधर म्हणाला, काकू काकू प्रदक्षिणा काय घालताय? तिकडे काळ ओढवलाय ना? जनार्दन काका गेले. अतीव दुःखानं सरस्वतीबाई जागच्या जागी खाली कोसळल्या. आजूबाजूच्या बायका धावल्या. कांदा आणा, पाणी आणा, वैद्यराजांना बोलवा. एकच गलका झाला. पण प्राण पक्षी केव्हाच घरट्यातून उडून गेला होता. पतिराजांच्या मृत्यूची वार्ता ऐकल्या क्षणीच सरस्वतीबाईंचंही जीवन संपलं होतं. आपल्या माघारी मी क्षणभरही जिवंत राहणार नाही, हे आपले शब्द सरस्वतीबाईंनी खरे केले होते. जनार्दन पंत आणि सरस्वतीबाई या दोघांचं छत्र हरपल्यावर नरहरी आणि लक्ष्मीबाई दोघांनाही उदास वाटू लागलं. घरात ती दोघं आणि 2 मुलं. लक्ष्मीबाईंवरच सर्व जबाबदारी पडली. त्या एकदम बावचळून गेल्या. त्यातच जनार्दन पंतांच्या भिक्षुकीमुळं आणि ज्योतिषामुळे जी पैशाची आवक होती ती पण बंद झाली होती. नरहरींना आता कोरांना भिक्षेत जे मिळे त्यावरच उपजीविका चालवायची होती. त्यामुळे फारच अडचणी यायला लागल्या. कोरांना भिक्षेमध्ये डाळ, तांदूळ, कणिक भरपूर मिळायची, पण तेल क्वचित मिळायचं. तिखट, जिरे, मोहरी तर कधी मिळायचंच नाही. गूळ केव्हा तरी मिळायचा. भाज्याही क्वचित कोणी द्यायचं. विकत आणायचं तर जवळ पैसे नसायचे. कोणाकडे उसनं मागायची लक्ष्मीबाईंना सवय नव्हती. टाकळा, रानमाठ, शेवग्याचा पाला, तोंडलीची पानं, भोपळ्याच्या वेलाची पानं असं काही लक्ष्मीबाई तोडून आणायच्या आणि भाजी करून वाढायच्या. तेल मीठ नसलं तरी तसंच शिजवून पुढे ठेवायच्या. नरहरी पानात पडेल ते मुकाट्यानं खायचे. पण मुलं नाराज व्हायची. त्यांच्या घशाखाली घास उतरायचा नाही. लक्ष्मीबाईंना फार वाईट वाटायचं. नरहरींना सगळं कळत होतं. पण कोरांना भिक्षेचं व्रत सद्गुरूंच्या पायावर शपथ ठेवून घेतलं होतं. त्यामुळे प्राण वर्ज्य होतं.
लक्ष्मीबाई आतून कातवून जायच्या. नरहरींना दिसतील असे डबे उघडे करून ठेवायच्या. त्यांचं लक्ष गेलं नाही तर आतून रिकामे डबे खडखड वाजवून दाखवायच्या. पण जवळ पैसे नसल्यामुळे नरहरी तरी कुठून आणणार? लक्ष्मीबाईंचा कोंडमारा कळत होता. मुलांची नाराजी समजत होती. पण ते काही करू शकत नव्हते. श्रीराम समर्थ श्रीराम.